नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिला असेल महाराष्ट्रात एक व्हिडिओ व्हायरल होते, ते म्हणजे कोणता? जे काही मराठा विरोधक लक्ष्मण हाके आहे यांनी दारू पिऊन राडा घातला अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होतोय। खरंच लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन राडा घातला का? मराठा समाजाला काही शिवीगाळ केली का? यावरून आपल्याला पाहायचंय। सध्या पाहिलं लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांना जे विरोध केला, त्यांच्या उपोषणाला विरोध केला, त्यांनी 100% सुपारी घेऊन मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं। पण सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये कदाचित लक्ष्मण हाकेंनी दारू पिली असावी असा मराठा समाजातील व्यक्तींचा एक दावा आहे। तरी सुद्धा पाहिलं असेल ससून रुग्णालयामधून सध्या लक्ष्मण हाकेंना क्लीन चिट भेटली की जेणेकरून लक्ष्मण हाकेंनी दारू पिली नव्हती। पण या व्हिडिओच्या मार्फत 100% त्यांच्या हावभावावरून दारू पिल्याचा संशय आहे। पण सध्या त्यांचा वैयक्तिक लाईफ आहे, वैयक्तिक जीवन आहे, त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये। पण सध्या हस्तक्षेप करण्याची गरज का आहे? कारण जो व्यक्ती ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना एकत्रित करून विरोधात मनोज जरांगे पाटलांच्या लढत आहे, त्या व्यक्तीचा खरंच नेतृत्व चांगला आहे का? ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींनी ओळखायला पाहिजे। कारण ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा राजकारणासाठी वापर करावा म्हणून लक्ष्मण हाकेंना सुपारी दिली आहे। तुम्ही लक्षात ठेवा, ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसोबत मराठा समाजाचा वैर नाहीये, मनोज जरांगे पाटलांचा वैर नाहीये, मित्रत्वाचं नातं आहे, पण ते तोडण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके सारखे व्यक्ती करत आहेत। तरी सुद्धा त्या व्यक्तींनी ओळखायला पाहिजे की खरंच हा नेतृत्व समाजाला चांगला आहे का? तुम्ही पाहिलं असेल लक्ष्मण हाकेंनी सध्या या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना तर बोललंच, जरांगे पाटलांच्या विरोधात तर बोललंच, त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती संभाजीराजे यांच्यावर सुद्धा टीका केली। त्यांना तर डायरेक्टली राजे म्हणणार नाही अशा प्रकारचं त्यांनी बोलून दाखवलं। म्हणजे या ठिकाणी तुमचा विरोध कोणता, तुमचं उपोषण कोणतं, मागणी कोणती, विरोध कोणला करताय? छत्रपती संभाजीराजांना राजे तुम्ही म्हणत नाहीयेत हे बोलण्याची गरज नाहीये। आतापर्यंत तुम्ही बोलून दाखवलं, ते सगळ्या जनतेच्या समोर आले आणि दारू पिऊन राडा घालण्याची गरज नव्हती, पण ससून रुग्णालयाने क्लीन चिट दिली आहे। तुम्ही पाहिलं असेल त्याच्या आयुष्यामध्ये दखलंदाजी करण्याचा कोणाला अधिकार नाहीये। त्याने दारू पिऊ का दारू पिऊन नाचू, नाचण्याच्या पलीकडे दुसरं काय असेल ते करू, आपल्याला कुठल्याच प्रकारचा अधिकार नाहीये। पण या व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांना आणि मराठा समाजातील व्यक्तींना टार्गेट केल्यामुळे हे बोलावं लागतंय। लक्ष्मण हाके यांनी जे काही नेतृत्व करण्याचा विचार केला, पण त्याच लोकांना कळालं की लक्ष्मण हाके खरंच नेतृत्वासाठी खंबीर आहे का? कारण तो व्यक्ती सुपारी बाज असल्यामुळे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचं नेतृत्व असेल तर 100% प्रत्येक समाज हा खड्ड्यात जाणार आहे। म्हणून लक्ष्मण हाकेंनी ओबीसी प्रवर्गातील समाजासाठी कुठल्याही प्रकारचं नेतृत्व स्वीकारण्याच्या अगोदर स्वतःला विचार करावा की तुम्ही किती निर्मळ आहात। तुम्ही जर निर्मळ असला असतात तर अशा अवस्थेत सापडलात नसता। जरी तुम्हाला क्लीन चिट मिळाली असेल तरी सुद्धा लोकांनी तुम्हाला पाहिले, व्हिडिओच्या मार्फत कळते तुमच्या हावभावावरून की तुम्हाला स्वतःला चलता सुद्धा येत नव्हतं। याच्याही पलीकडे जाऊन बघितलं, लक्ष्मण हाके विधानसभेची निवडणूक होईपर्यंत मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्याची सुपारी त्यांना मिळाली आहे। म्हणून कदाचित मराठा आरक्षणाला विरोध तो करत आहे, कारण त्यांना फक्त एवढंच करायचे, ओबीसी प्रवर्गातील समाज आणि मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही। जर तो समाज एकत्र आला तर विधानसभेत 100% सत्ताधारी व्यक्तींची उलथापालथ होऊ शकते। आणि आता पाहिलं राज्य सरकारमधील मंत्रिमंडळाने जे काही शिंदे समितीचा अहवाल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि अहवाल स्वीकारला, हे पाहून तर लक्ष्मण हाकेंना 100% मिरची लागली असावी। कारण राज्य सरकारने एक पाऊल उचलला तर लक्ष्मण हाकेंना सपवारी डबल मिळतीये। कारण मनोज जरांगे पाटलांचा विरोध करायचा आहे तर लक्ष्मण हाके एकमेव व्यक्ती आहेत का? नाही, असे अनेक व्यक्ती आहेत जेणेकरून त्यांना टार्गेट करण्यासाठी 100% त्यांच्या विरोधात भडकवण्यासाठी असे वक्तव्य केल्या जात आहेत। आणि आता पाहिलं असेल अशा अवस्थेत सापडण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे सध्या उपोषण संपलं आणि उपोषण संपल्यानंतर त्यांना एकच करायचंय, ते म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा एन्जॉय। समाजासाठी कुठल्याच प्रकारचं नेतृत्व त्यांचं नाहीये, पण समाजाला एकत्रित करून समाजाला भडकवण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके करत आहेत। म्हणून ओबीसी प्रवर्गातील समाजांनी लक्षात घ्या, धनगर बांधवांनी लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला, पण लक्ष्मण हाकेने अजून सुद्धा ब्र काढला नाही। धनगर आरक्षणाबाबतीत लक्ष्मण हाकेंना काहीच घेणं देणं नाही। मग हा व्यक्ती खरंच समाजासाठी लढतोय का? ओबीसी प्रवर्गातील आरक्षणासाठी लढतोय का? एवढं तुम्ही ध्यानात घ्या। मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याच प्रकारचे अनियम किंवा नियमबाह्य आंदोलन केलं नाही। कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गात पहिल्यापासून सामील करून घेण्यात येत आहे। मग त्या कुणबी नोंदी पहिल्या सापडल्या नव्हत्या किंवा मिळाल्या नव्हत्या, त्या कुणबी नोंदी आता मिळत असतील
तर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा विरोध होणार नाही, हे 100% सगळ्यांनाच माहिती आहे। आणि ज्याच्याकडे कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तर त्याला सुद्धा कोणी विरोध करणार नाही। कारण पाहिलं असेल याच्या अगोदर कुणबी दाखले ज्यांच्याकडे आहेत ते 100% ओबीसी प्रवर्गात आहे, मग आता सध्या विरोध का आहे? ते कुठल्याच प्रकारचं नियमबाह्य नाहीये, फक्त राज्य सरकारने शिंदे समिती जी नेमली आहे त्यांना जे कुणबी दाखले मिळाले आहेत ते जनतेसमोर आणले पाहिजे, जनतेसमोर मांडले पाहिजे आणि प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घेतलं पाहिजे। फक्त शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला म्हणून जनतेची दिशाभूल करू नका आणि लक्ष्मण हाकेंना वेगळ्या प्रकारचं षड्यंत्र रचायला लावू नका। कारण मराठा समाज असो की इतर समाज असो, प्रत्येक समाजातील व्यक्तींनी ओळखलेलं आहे की लक्ष्मण हाके 100% कोणाचं तरी बुजगावून बसवलंय जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना विरोध व्हावा। पण मनोज जरांगे पाटलांनी अजून त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचं वक्तव्य केलं नाही। मनोज जरांगे पाटलांना एकच माहिती आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण। ते कशा मार्गाने मिळेल, त्याच्यासाठी काय करावं लागेल हेच त्यांच्या डोक्यात विचार आहेत। लक्ष्मण हाके सारखा एन्जॉय करण्यासाठी त्यांच्याकडे कधीच वेळ नाही आणि आयुष्यात मनोज जरांगे पाटलांनी यांच्यासारखा एन्जॉय करण्याचा विचार सुद्धा केला नाही। त्यांनी मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ कसा मिळेल याच गोष्टीसाठी विचार केला। म्हणून सांगतोय, लक्ष्मण हाके सारखे नेतृत्व असतील तर ओबीसी प्रवर्गातील जेवढे काही समाज असतील ते समाज फरफटत नेण्याचं काम हे लक्ष्मण हाके करतायत। तर लोकांनी उघड्या डोळ्याने पाहायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे खरंच हा नेतृत्व आपल्या समाजासाठी चांगला आहे का। कारण मनोज जरांगे पाटलांचं जे काही महत्त्वाचं कार्य आहे ते पाहून तरी लोकांनी ओळखायला पाहिजे खरंच हा व्यक्ती समाजाच्या हितासाठी लढतोय, प्रत्येक समाजासाठी लढतोय। मनोज जरांगे पाटलांनी यांच्यासारखा कधी एन्जॉय केला नाही, कधी पार्टी केली नाही, तुम्ही पाहिलं असेल, पण त्यांनी एकमेव लक्ष्य गाठलंय ते म्हणजे मराठा आरक्षण। याच्या पलीकडे त्यांच्या जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाहीये। पण लक्ष्मण हाकेंना ज्या मराठा समाजातील व्यक्तींनी खुले आम पकडलं, त्यांचे हावभाव पावले तर 100% त्यांना चलता सुद्धा येत नव्हतं। पण कशी क्लीन चिट मिळाली हेच समजेना, नेमकं काय झालं? ससून रुग्णालयामध्ये क्लीन चिट मिळाली याच्यावरून सुद्धा प्रत्येक जणाला शंका आहे की खरंच ती क्लीन चिट योग्य रीतीने मिळाली का? मिळाली असेल चांगली गोष्ट आहे, कुणालाही त्यांच्या आयुष्यात दखलंदाजी करण्यासाठी इंटरेस्ट नाहीये, कुठल्याच प्रकारचा रस नाहीये। पण जो व्यक्ती मराठा समाजातील व्यक्तीबद्दल बोलतोय, मनोज जरांगे पाटलांना विरोध करतोय आणि छत्रपती संभाजीराजेंना राजे म्हणणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य करतोय, म्हणून त्या व्यक्तीचा प्रत्येक मराठा समाज असो किंवा इतर समाजातील व्यक्ती असो त्यांना लक्ष्मण हाकेंचा राग आहे, एवढं 100% निश्चित आहे। आणि ते उलगडलं आहे, त्यांनी दारूच्या नशेत लोकांनी त्यांना पकडलं म्हणून लोकांना कळालं की हा व्यक्ती फक्त स्वतःची पोळी बांधण्यासाठी, स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी लढा लढवतोय आणि याच्या पुढे त्याच्या पलीकडे समाजाशी त्याचं काहीच घेणं देणं नाहीये। म्हणून हा उलगडणं होणं काळाची गरज आहे, कारण अशा प्रकारचे नेतृत्व समाजाला खड्ड्यात घालू शकतात। म्हणून लोकांनी ओळखा आणि जागृत व्हा।